नमस्कार. सिद्धेश्वर बातमीपत्र प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 20 एप्रिल 2025 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त अमरावतीत एकता रॅली समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा भव्य कार्यक्रम पार पडला. गेल्या 26 वर्षापासून सलगपणे अमरावतीकरांना सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पातळीवर एकत्र आणणाऱ्या या उपक्रमात यंदाही अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. रविवारी 20 एप्रिल रोजी इरविन चौक येथील समारोपानंतर संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे एकता रॅली समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या सत्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांना शाल, मोमेंटो आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांचा 2025चा राजपत्रित अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योगरत्न पुरस्काराने तुषार वरणगावकर, शंकर पोटवाणी आणि शमनलाल खत्री यांना गौरविण्यात आले. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात पुरस्कार प्राप्त विजेत्यांचे अभिनंदन करावे. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर भावना सोनटक्के यांना सन्मानित करण्यात आले. सर्वांनी टाळ्या वाजवून मॅडमचे अभिनंदन करावे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजपत्रित अधिकारी गौरव पुरस्कार 2025 चे मानकरी आहेत माननीय. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई, समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया, उद्योजक सुदर्शन जैन हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी भीम पर्व या विशेषकांच्या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गाडगेबाबांची भूमिका सादर करणारे प्राध्यापक नाना देशमुख, कलाकार प्रकाश मेश्राम आणि त्यांच्या संपूर्ण टीमलाही सन्मानित करण्यात आले. संगीता नाईक, मिलिंद कांबळे यांच्यासह अनेक कलाकार कार्यकर्त्यांनी पुरस्कार स्वीकारलेत. सायंकाळच्या सत्रात प्राध्यापक मोहन इंगळे यांचे मार्गदर्शन आणि गायिका सविता बोरकर यांच्या आवाजातील तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी या गीतांनी सभागृह भारावून गेलेत. एकता रॅली समितीचे अध्यक्ष राजू ननावरे यांनी या उपक्रमामागील उद्देश आणि इतिहास आपल्या भाषणातून स्पष्ट केलाय. मात्र बाबासाहेबांची महती ही सर्व समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. लोकांनी म्हटलं की तुम्ही बाबासाहेबाला सीमित केलेला आहे, बाबासाहेबाला तुम्ही बंदिस्त केलेला आहे. त्याला खोडण्याकरिता आम्ही एकता रॅलीचा अध्यक्ष हा दरवर्षी दुसऱ्या समाजाचा या ठिकाणी आम्ही बनवत असतो. प्रमुख पाहुण्यांनीही समितीच्या कार्याचे अभिनंदन आणि प्रशंसा करत सामाजिक सलोखा टिकवण्याचे आवाहन केलेत. जिन माता पिता ने जन्म दिया उनका मंगल होए रे, जिन गुरुजनों ने ज्ञान दिया उनका मंगल होए रे. इस धरती के सब दुखियारे सबका मंगल होए रे. और अंत में इतना ही कहूँगा कि जो भी लोग अपने देश के प्रति, अपने समाज के प्रति और अपने कर्तव्य के प्रति काम करते हैं उन सबका मंगल होए रे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या दिवशी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी आमच्याशी पण चर्चा केली होती की आम्ही हा कार्यक्रम यावेळेस इंडोर ठेवणार आहे, की जास्तीत जास्त लोकांना वेगवेगळे जे कार्यक्रम ते आयोजित करतात त्याचा आनंद घेता आला पाहिजे, त्याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. आणि जे संध्याकाळी त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते अत्यंत चांगले, मनोरंजक आणि लोकांना ज्ञानवर्धक असे सुद्धा कार्यक्रम त्यांनी ठेवलेले आहेत. आणि एकूणच एकता रॅलीचं काम मी पाहतो आहे मागच्या 2 वर्षापासून, 2.5 वर्षापासून. अनेक सामाजिक उपक्रम त्यांचे आहेत आणि जे कार्यक्रम घेतात तर सर्व समावेशक, सर्व समाजातील लोकांना जोडणे आणि सर्व समाजातील लोक एकत्रित एका मंचावर आले पाहिजे. आणि सर्व सण उत्सवामध्ये जसे लोक सामील होतात तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये सर्वांनीच सामील व्हायला पाहिजे आणि सर्वांना ते बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार ते सर्व समाजापर्यंत व्यापक असे पोचले पाहिजे, हाच त्यांचा सतत प्रयत्न आहे. या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण कुठे बांधून ठेवू शकत नाही आणि सर्व समाजाने त्याचे विचारांची अवलोकन केलं पाहिजे, विचार घेतले पाहिजेत आणि विचारावर चाललं पाहिजे. असा हा आधुनिक समाज आम्हाला घडवायचा आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने आपली राज्यघटना निर्माण झालेली आहे आणि अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत समाजाच्या वेगवेगळ्या समस्यावर, म्हणजे आर्थिक समस्या असतील, सामाजिक समस्या असतील, ऐतिहासिक समस्या असतील, असे वेगवेगळे विविध पैलू जे आपल्या देशामध्ये त्या आदिकालापासून जे आलेले आहेत समाजाच्या जडणघडणामध्ये, अशा सर्व गोष्टींचा त्यांनी विविध ग्रंथांमध्ये आणि विविध त्यांच्या पुस्तकांमध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये त्यांनी त्यांचे पेपर्समध्ये, लिखाणमध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थानं प्रेरणादायी ठरला आहे. धारणी तालुक्यातील राणी गावासह संपूर्ण मेळघाट पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर. जलजीवन मिशन, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री योजना सुरू असल्या तरी ठेकेदार व भ्रष्ट यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे आजही लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. धारणीच्या या भीषण परिस्थितीवर सिटी न्यूजचा हा खास रिपोर्ट. जलजीवन मिशन, प्रधानमंत्री ग्रामोदय योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना या सर्व योजनांची घोषणा जोरदार झाली आहे, परंतु अंमलबजावणी मात्र कुचकामी ठरली आहे. राणी गावातील पाणी पुरवठा योजना पूर्णपणे फेल आणि हीच स्थिती संपूर्ण मेळघाटात दिसून येत आहे. पाण्याच्या हक्कासाठी गावकरी अजूनही दररोज मैलोन मैल चालत आहेत. महिलांचे हाल, मुलांचे शिक्षण आणि शेतकऱ्यांचे भविष्य सगळंच पाण्याअभावी ढासळले. ग्रामपंचायत, ठेकेदार आणि काही भ्रष्ट व्यक्तींच्या संगनमतामुळे कोट्यावधींच्या योजना धुळीस मिळाल्यात. पाईपलाईन तुटलेल्या, टाक्या कोरड्या, नळांमधून एक थेंबही नाही आणि वरून सरकारी अहवाल मात्र 100% यशस्वी असल्याचा दाखवितात. जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष न दिल्यास संपूर्ण मेळघाटात आरोग्य व स्थलांतराचा गंभीर प्रश्न निर्माण होणार. गावकरी आता थेट आंदोलनाच्या मार्गावर आहेत. तरुणाई आक्रमक होत आहे. मेळघाटातील प्रत्येक गाव, राणी, कोल्हापूर, सिंदडी, हरिसाल, प्रत्येक ठिकाणी हीच दुर्दशा. सिटी न्यूजचे आव्हान आहे की सरकार, प्रशासन आणि जनप्रतिनिधींनी झोपेतून जागं व्हावं. राणीगाव हे केवळ एक उदाहरण आहे. संपूर्ण मेळघाटात पाणी पुरवठा योजनांची हीच दयनीय अवस्था आहे. सरकारी यंत्रणांच्या नात्रक्तेपणामुळे आणि भ्रष्ट कामकाजामुळे आजही नागरिकांना मूलभूत गरजेसाठी झगडावे लागत आहे. योजना फसव्या ठरत असतील तरी जबाबदारी कोणाची आणि जबाबदार कोण? स्वच्छ अकोला, सुंदर अकोला या सामूहिक स्वप्नाच्या दिशेने आज एक मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे. अकोल्यात गांधी चौक, रामदास पेठ, टिळक पार्क आणि राऊतवाडी या प्रमुख भागांमध्ये प्लास्टिक कॅरी बॅग नाही रे बाबा हे म्हणत राबविण्यात आली एक प्रेरणादायी सफाई मोहीम. पाहूया या अनोख्या उपक्रमाचा सविस्तर अहवाल. अकोला शहरात स्वच्छ अकोला, सुंदर अकोला या सामूहिक मोहिमेअंतर्गत एक अत्यंत स्तुत्य उपक्रम पार पडलाय. शहरातील गांधी चौक, रामदास पेठ, टिळक पार्क परिसर आणि राऊतवाडी या भागात सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रित येत रस्त्यावर साचलेल्या प्लास्टिक कचऱ्याविरुद्ध युद्ध छेडलंय. प्लास्टिक कॅरी बॅग नाही रे बाबा, नकोच असा संदेश देत हातात झाडू, फावडे आणि कचऱ्यांच्या पिशव्या घेऊन ही मंडळी थेट रस्त्यावर उतरली.
घरोघरी स्वच्छता पाळली जाते, मात्र रस्त्यावर पडलेल्या किंवा कोपऱ्यात साचलेल्या कचऱ्यांची जबाबदारी कोणी घेत नाही. ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार या मोहिमेमागे आहे. या मोहिमेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणाचाही नसलेला कचरा उचलण्याची जबाबदारी आता सामाजिक स्तरावर घेण्याची सुरुवात झाली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करत प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत माहिती देत आणि स्वच्छतेचा संदेश देत हे कार्यकर्ते पुढे सरसावलेत. या उपक्रमाला स्थानिक प्रशासनाचाही पाठिंबा मिळाल्याने शहरात उत्साहाचं वातावरण होतं. काही भागांमध्ये विद्यार्थ्यांनी पोस्टर बॅनर घेऊन रॅली काढली, तर काहींनी प्लास्टिक कचऱ्याचं वर्गीकरण करून तो रिसायकलिंगसाठी पाठवण्याची जबाबदारी उचलली आहे. स्वच्छता ही सेवा ही घोषणा केवळ पोस्टरपुरती न राहता प्रत्यक्ष कृतीमध्ये दिसणं हीच खरी प्रेरणा आहे. अकोल्यातील नागरिकांनी दाखवलेला हा उपक्रम शहरातील इतर भागांनाही प्रेरणा देणारा ठरलेला आहे. ही धक्कादायक घटना आहे कपिलनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या म्हाडा कॉलनी परिसरातील. अंकुश कडू म्हाडा चौकात आपल्या ऍक्टिवा गाडीने पोहोचला. मध्येच एका युवकाने त्याचा रस्ता अडवत त्याच्याशी वाद घातला. दबा धरून बसलेले अन्य आरोपी अचानक तिथे आले आणि अंकुशवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेला हा हल्ला पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारा होता. अंकुशवर सलग वार करण्यात आले. हा सर्व प्रकार परिसरातील घटनेच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला. नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले असून पोलिसांनी शोध मोहीम राबविली आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या जुना वाद किंवा गँगवॉरमुळे घडली असावी असा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणी कपिलनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच आहे. हत्या, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. आता तरी नागपूर पोलीस कठोर पावले उचलणार का, हा प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावत आहे. नागपूरच्या कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत भर दिवसा एक धक्कादायक घटना घडली आहे. अंकुश कडू नामक युवकाचा चाकूने भोसकून निर्घुण खून करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आरोपी अद्याप फरार आहे. बघूया ही धक्कादायक घटना सविस्तर रिपोर्टमध्ये. ही धक्कादायक घटना आहे कपिलनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या म्हाडा कॉलनी परिसरातील. अंकुश कडू म्हाडा चौकात आपल्या ऍक्टिवा गाडीने पोहोचला. मध्येच एका युवकाने त्याचा रस्ता अडवत त्याच्याशी वाद घातला. दबा धरून बसलेले अन्य आरोपी अचानक तिथे आले आणि अंकुशवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेला हा हल्ला पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारा होता. अंकुशवर सलग वार करण्यात आले. हा सर्व प्रकार परिसरातील घटनेच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला. नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले असून पोलिसांनी शोध मोहीम राबविली आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या जुना वाद किंवा गँगवॉरमुळे घडली असावी असा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणी कपिलनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच आहे. हत्या, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. आता तरी नागपूर पोलीस कठोर पावले उचलणार का, हा प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला आहे. मात्र हत्येची पार्श्वभूमी, कारण आणि मुख्य सूत्रधार कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. अंकुश कडूच्या हत्येने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. नांदेड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. हदगाव तालुक्यातील बोरगाव येथे लग्नाच्या मांडवात विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने 2 सख्या चुलत भावांचा मृत्यू झालाय, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. आनंदाचा क्षण दुःखात परिवर्तित झाला आहे. रविवारी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बोरगाव येथे 2 विवाह सोहळ्यांची तयारी सुरू होती.
संपूर्ण गाव उत्सवाच्या तयारीत व्यस्त होतं. गावातील युवक मंडप टाकण्यात काम करत होते. याच दरम्यान मंडप उभारताना वरून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत तारेचा स्पर्श मंडपाच्या लोखंडी रचनेला विजेचा जोरदार झटका बसल्याने 2 युवकांचा जागीच मृत्यू झालाय. हे दोघे सख्खे चुलत भाऊ असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांची नावे पांडुरंग बट्टेवाड आणि साईनाथ बट्टेवाड. या घटनेत तिसरा एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. गावात सुरू असलेला लग्न सोहळा एका क्षणात शोकसागरात बुडाला. संपूर्ण बोरगाव गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, पोलीस आणि वैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातून पुन्हा एकदा मंडप उभारणीवेळी सुरक्षेच्या नियमांचं पालन न केल्यास कोणती भीषण दुर्घटना होऊ शकते हे अधोरेखित झालं आहे. गावकऱ्यांनी वीज कंपन्यांकडनं निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगी घडलेली ही दुर्दैवी घटना काळजाला चटका लावणारी आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन, वीज वितरण कंपन्यांनी आणि ग्रामस्थांनी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, आरआरसी 899, फास्ट वे चॅनल 256 तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्व ताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजच्या फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.